जेवणात मोद आणणारा म्हणजे आनंद देणारा तो मोदक असा मोदकाचा अर्थ अगदी पूर्वीपासून लावण्यात आलाय. नारळाचं चून आणि तांदळाची उकड खाद्यपदार्थांचं हे वर्णन असलेले उल्लेख इसवी सन 750 ते 1200 या कालखंडात अनेकदा दिसतात. साधारणपणे जिथे तांदूळ जास्त पिकवला जातो तिथे तांदळाची उकड काढली जाते आणि त्यामध्ये सारण भरलं जातं. देवाला गूळ आणि खोबरं हा नैवेद्य दाखवण्याचा प्रघात भारतात खूप पूर्वीपासून आहे असं सांगितलं जातं. त्यामुळेच मोदक सदृश पदार्थ भारतात अनेक भागात बनवले जातात. तमिळ आणि मल्याळी भाषेत याला कोळकटे, कानडी भाषेत मोदक किंवा कडबू, तर तेलुगू भाषेत कुडमू अशी या मोदकांची नावे आहेत. ओडिसा, आसाम, बंगालमध्येही तांदूळ पिठीची उकड काढून त्यात गुळ खोबऱ्याचं सारण भरून वाफवतात. त्याला पिठा असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या प्रांतातील मोदकांचा आकार हा थोड्याफार प्रमाणात वेगळा असतो, पण साहित्य मात्र एकसारखं असतं, ते म्हणजे गुळ, खोबरं आणि उकड. असं म्हणतात की देवपूजेत श्रीफळ म्हणजेच नारळाचं स्थान पवित्र आहे, त्यामुळेच मोदकाला नारळाचा आकार देण्याची कल्पकता सुचली असावी. महाराष्ट्रात याच आकाराचे मोदक केले जातात. काही भागात उकडीचे मोदक केले जातात, तर काही भागांमध्ये तळणीचेही मोदक केले जातात. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण मोदक ही रेसिपी बघणार आहोत. तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आपण करणार आहोत. मोदक अतिशय मऊ, लुसलुशीत, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारे असे होणार आहेत. त्याचबरोबर चविष्ट असं सारणही आपण करणार आहोत आणि मोदकांना अतिशय सुरेख अशा कळ्या कशा येतील यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मोदक बनवण्यासाठी जे सारण लागतं ते सारण तयार करूया. यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. एक नारळ मी फोडून घेतलेला आहे, त्यातलं खोबरं बाजूला काढून घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवूनही घेतलेलं आहे. आता या खोबऱ्याचे मी काप करून घेते आहे. खोबरं तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा खवूनही घेऊ शकता. मी हे खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. यासाठी मी आधी खोबऱ्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले. आता हे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि खूप जास्त बारीक करायचं नाही आपल्याला. किसल्यासारखं किंवा खवल्यासारखं खोबरं दिसायला पाहिजे इतपत आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बाकी काहीही टाकायचं नाहीये, फक्त खोबरंच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. अगदी खवल्यासारखं दिसतं आहे किंवा किसल्यासारखं दिसतं आहे. जास्त बारीक करायचं नाही आपल्याला. आता हे खोबरं आपण वाटीमध्ये काढून घेऊया. प्रत्येक गोष्ट मोजून मापून घेतली ना तर त्या पदार्थाला चवही अगदी छान येते. त्यामुळे आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत. एक वाटी भरून हे खोबरं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. एक वाटी आपल्याला सेट करायची आहे आणि त्यानुसार आपल्याला खोबरं आणि गूळ याचं प्रमाण घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे वाटी भरून खोबरं मी घेतलेलं आहे. आता याच वाटीने आपल्याला मोजून गूळ घ्यायचा आहे. एक वाटी खोबरं असेल तर आपण पाऊण वाटी गूळ घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपल्याला सारण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. एक वाटी भरून ओलं खोबरं घेतलेलं आहे. पाऊण वाटी गूळ मी इथे वापरणार आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे. आता सारण बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1.5 चमचा तूप टाकून घेऊया. तूप वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये खसखस टाकायची आहे. खसखस आपण थोडा वेळ तुपामध्ये परतून घेऊया. जास्त लाल करायची नाही. मंद सुगंध आला ना की समजायचं खसखसी परतून झालेली आहे. अगदी 2 ते 3 सेकंद आपण खसखस परतलेली आहे. आता मी याच्यामध्ये खोबरं टाकून घेते. खोबरंही आपल्याला जास्त वेळ नाही परतायचं. खोबरं आपण 1.5 ते 2 मिनिटे परतून घेणार आहोत, जेणेकरून खोबरं थोडंसं कोरडं होईल, त्याचबरोबर त्याचा कच्चेपणाही जाईल. 2 मिनिटे हे खोबरं मी परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया. तुम्हाला जर याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर तुम्ही खसखस बरोबर ते ड्रायफ्रुट्स तळून घ्या. मी टाकणार नाही याच्यामध्ये. मी फक्त गूळ, खोबरं आणि खसखस याचं सारण तयार करणार आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये विलायची पूड आणि जायफळ सुद्धा टाकणार आहोत, पण सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स मी वापरणार नाहीये.
आता आपण गूळ विरघळेपर्यंत हे सारण परतून घेऊया। 3 ते 4 मिनिटे आपण हे सारण परतून घेणार आहोत। सारण अगदीच ओलसरही नाही ठेवायचं आणि खूप कोरडही नाही करायचं, म्हणून आपण 3 ते 4 मिनिटे परतून घेऊया, म्हणजे परफेक्ट असं सारण तयार होईल। आणि गूळ अगदी बारीक करून घ्यायचा, म्हणजे तो लगेचच विरघळतो। गुळाचे मोठे मोठे खडे ठेवायचे नाहीत, नाहीतर वितळायला वेळ लागतो। त्यामुळे सारणही आपल्याला खूप वेळ परतावं लागतं आणि सारण कडक होऊन जातं। सारण आता चांगलं कोरडं झालेलं आहे। थंड झाल्यानंतर हे अजून कोरडं होतं। तुम्हाला जर ओलसर वाटत असेल तर तुम्ही आणखी 2 ते 3 मिनिटे परता। मी हे 4 ते 5 मिनिटे परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये विलायची पावडर टाकूया। सर्वात शेवटी मी विलायचीची पावडर टाकते। हाफ टीस्पून विलायची पावडर टाकूया। त्याचबरोबर जायफळही आपण किसून याच्यामध्ये टाकूया। जायफळाची पावडर त्याचबरोबर विलायचीची पावडर आपण सारणामध्ये चांगली मिक्स केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता सारणाला कलरही खूप सुंदर आलेला आहे। त्याचबरोबर ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। जास्त कोरडही झालेलं नाहीये, त्याचबरोबर खूप ओलसरही राहिलेलं नाहीये। अगदी परफेक्ट असं सारण आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि इतका सुंदर खमंग सुगंध येतो आहे ना। आपण जायफळ त्याचबरोबर विलायची पावडर टाकलेली आहे आणि खसखसही आहे याच्यामध्ये। या तिन्हीचाही अगदी सुंदर असा सुगंध येतो आहे। सारण तयार झालेलं आहे। अगदी चविष्ट असं सारण आपण बनवलेलं आहे। आता आपण उकड काढायला घेऊया। उकड काढण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया। तांदळाची पिठी 1 वाटी भरून घेतलेली आहे। तेवढेच वाटीभर मी पाणीही घेतलेलं आहे। पीठ आणि पाणी याचं प्रमाण सारखंच घेतलेलं आहे। 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे, त्याचबरोबर मीठही लागणार आहे आपल्याला। गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकून घेऊया। एवढीच वाटी आपण तांदळाचं पीठही घेणार आहोत। आता या पाण्यामध्ये आपण मीठ टाकूया, त्याचबरोबर तूपही टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्येच। तूपही मी अगदी छोटा चमचा भरून घेतलेला आहे। जास्त तूप टाकायचं नाही आपल्याला, नाहीतर तांदळाची उकड ही चिकट होत नाही। त्यामुळे अगदी सुगंधासाठी फक्त आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे। मीठ मात्र चवीनुसार तुम्ही टाकून घ्या। आता या पाण्याला उकळी येऊ देऊया। उकळी आल्यानंतर आपण तांदळाची पिठी याच्यामध्ये टाकणार आहोत। पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। आता तांदळाचं पीठ मी याच्यामध्ये टाकून घेते। आता आपण याला चांगलं हलवून घेऊया। पिठाला अगदी चांगली उकड काढली ना की मोदकही अगदी छान मऊ लुसलुशीत होतात। पाणी चांगलं उकळल्यानंतरच आपण तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आणि हे पीठ आहे ना पाण्यामध्ये अगदी चांगलं कालवून घ्यायचं। उकड काढताना तुम्ही समप्रमाणात घ्या, पाणी आणि पीठ हे समप्रमाणात घ्या। नंतर पीठ मळताना आपण कोमट पाणी वापरू शकतो, पण आधीच पाणी जास्त व्हायला नको। त्याच्यामुळे दोन्ही साहित्य आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे, पाणी आणि पीठ। पीठ चांगलं मिक्स केलं पाण्यामध्ये। आता झाकण ठेवलेलं आहे। चांगली दणदणीत वाफ आपण याला येऊ द्यायची आहे आणि नंतर पीठ मळायला घ्यायचं आहे। 2 मिनिटे ते पीठ मी चांगलं झाकून ठेवलं होतं आणि आता मी ते मळायला घेते आहे। पीठ आपल्याला गरम गरम असतानाच मळायचं आहे, ते थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर मळता येत नाही व्यवस्थित। पीठ गरमच आहे आणि आता मी ते परातीमध्ये काढलेलं आहे। शेजारी मी वाटीमध्ये गरम पाणी सुद्धा घेतलेलं आहे। हे पीठ आपण चांगलं मळून घ्यायचं आहे। यासाठी मी एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि फुलपात्राच्या साहाय्याने आपण हे पीठ आधी मॅश करून घेऊया। उकड आहे ना ही बऱ्यापैकी गरम असते, हाताला भाजू शकतं, त्यामुळेही आपण फुलपात्र किंवा वाटी घ्यायची आहे, किंवा तुम्ही ग्लासही वापरू शकता इथे। आणि चांगली मॅशही करायची आहे आपल्याला, त्यामुळे आपण फुलपात्र घेतलेलं आहे। पीठ चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। आता गरम पाणी लावून आपण पीठ परत एकदा छानसं मळून घेऊया। अगदी लोण्यासारखं मऊ हे पीठ व्हायला पाहिजे। तुम्ही ही पिठी जितकी छान मळाल ना तितके मोदकही अगदी छान मऊ लुसलुशीत होतात। त्यामुळे आपण ही तांदळाची उकड अगदी छान मळून मळून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी लावते आहे मी पीठ मळताना। पीठ अगदी चिकट असायला हवं, म्हणजे मोदक आहे ना करताना तो फाटत नाही। त्यामुळे हे पीठ चिकट होईपर्यंत आपण छान मळून घ्यायचं आहे। आता ही पिठी बनवण्यासाठी मी तांदूळ कुठले वापरले आहेत, तर मी आंबेमोहर तांदूळ वापरलेले आहेत। आंबेमोहर किंवा इंद्रायणी हे 2 तांदूळ वापरायचे नेहमी मोदक करताना।
याचे मोदक आहे ना सुवासिक होतात, चवीलाही खूप मस्त लागतात, त्याचबरोबर मऊ आणि लुसलुशीतही होतात. तुम्ही दुसरे सुद्धा तांदूळ वापरू शकता, बासमतीही वापरू शकता किंवा रेशनिंगचे तांदूळही वापरू शकता. पण इंद्रायणी आणि आंबेमोहर या तांदळाचे मोदक आहे ना अत्यंत सुरेख होतात. आता पीठ बघा मळून झालेलं आहे. अगदी मऊसूत असं पीठ मळलेलं आहे. अगदी लोण्यासारखं दिसतं आहे ना, इतकं मऊ पीठ आपल्याला करायचं आहे. या पिठाचे मोदक बघा तुम्ही, इतके छान होतात ना, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जातात, इतके मऊ आणि लुसलुशीत होतात. आणि पीठ मळून झालं आहे हे कसं ओळखायचं, तर एक उंडा तयार करायचा हातावरती, त्याचबरोबर त्याची पारीही करून बघायची. तुम्ही बघू शकता अजिबात याला चिरा पडलेल्या नाही आहेत आणि कडेलाही चिरा नाही आहेत, त्याचबरोबर लाटीही अगदी छान झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी लाटी होती आहे, याला कुठेच चिरा पडलेल्या नाही आहेत कडेनी. म्हणजे पीठ अगदी परफेक्ट असं मळून झालेलं आहे. सारणही आपलं तयार झालेलं आहे, पीठही मळून झालेलं आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. आणि तुम्हाला जर मोदक करायला वेळ असेल तर तुम्ही हे पीठ आहे ना असंच ठेवायचं नाही, याला आहे ना ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं. पीठ असंच ठेवलं ना तर ते कोरडं कोरडं होऊन जातं. त्यामुळे एका भांड्यामध्ये काढायचं आणि त्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं, म्हणजे हे पीठ आहे ना अगदी मऊ राहतं. मी लगेचच मोदक करणार आहे, पण मी तुम्हाला दाखवते आहे की तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ते झाकून ठेवा. पण आता आपण लगेचच मोदक करायला घेणार आहोत. मोदक करायच्या आधी ज्यामध्ये मोदक उकडणार आहे ते स्टीमर मी तयार केलेलं आहे. केळीचं पान ठेवलेलं आहे ताटामध्ये आणि दुसरीकडे मी पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण मोदक वळायला घेऊया. सर्वात आधी मी मोदकासाठी उंडे तयार करणार आहे. थोडंसं पीठही घेतलेलं आहे, म्हणजे तांदळाची पिठी घेतलेली आहे, त्याचबरोबर थोडंसं तेलही घेतलेलं आहे. हाताला तेल लावूया आणि उंडे करून घेऊया. आधी आपण उंडेच करून घेणार आहोत. लिंबाच्या आकारा एवढे, म्हणजे लहान लिंबू असतं ना त्या साईजचे आपण गोळे करून घेऊया. आधी उंडे करून घेतल्यामुळे काय होतं, मोदक आहे ना एकसारखे होतात. त्यामुळे आपण जेवढे मोदक करणार आहोत तेवढे उंडे आधी करून घेणार आहोत. या मोदक पात्रामध्ये जेवढे मोदक बसतील तेवढे मी पिठाचे गोळे करून घेते. मोदक पात्र लहान आहे माझं, त्याच्यामुळे मी आता अर्धे मोदक उकडणार आहे आणि नंतर बाकीचे उकडणार आहे. 6 ते 7 मोदक माझ्या मोदक पात्रामध्ये बसतात, त्यामुळे मी 6 ते 7 असे उंडे करून घेते. आता तुम्ही बघू शकता एकसारखे उंडे मी करून घेतलेले आहेत. अगदी एकसारख्या आकाराचे आपण करून घेतलेले आहेत उंडे. आता याचे मोदक करणार आहोत आपण. आणि बाकीचं पीठ मी परत एकदा ओल्या कपड्याने झाकून ठेवलेलं आहे. अगदी एकसारखे असे उंडे तयार करून घेतलेले आहेत. अगदी पांढरे शुभ्र असे उंडे तयार झालेले आहेत. आता आपण याचे मोदक करायला घेऊया. हातावरतीच आपण पारी तयार करणार आहोत. तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही लाटण्याने लाटूनही करू शकता. मध्यभागी मी तेल लावलेलं आहे, त्याचबरोबर थोडंसं पीठही टाकूया, म्हणजे पारी तयार करताना पीठ हाताला चिकटणार नाही. आणि मोदकाचं जे पीठ आहे ना, म्हणजे जे आपण उकड काढलेली आहे ती चिकटच असायला हवी, म्हणजे मोदक आहे ना अगदी छान होतो, तो फाटत नाही, तुटत नाही, काहीही होत नाही. आणि तुम्ही बघू शकता पारी अगदी छान अशी आपण हातावरती तयार केलेली आहे. आता याला घड्या कशा करायच्या आहेत तेही बघून घेऊया. मध्ये थोडंसं जाडसर आणि कडेला आपण पातळ अशी ही पारी तयार करायची आहे. कडेकडेने आपल्याला घड्या करत जायचं आहे. 3 बोटांचा वापर करायचा आहे. 2 बोटांनी आपल्याला पारीचं जे पीठ आहे ना ते थोडंसं बाहेर काढायचं आहे आणि खालीपर्यंत दाबत जायचं आहे. तुम्ही बघू शकता वाटीसारखा आकार याला दिलेला आहे आणि बाहेर पीठ काढून त्याला घड्या दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला मोदक तयार करायचा आहे. दिसताना अवघड दिसत असेल तुम्हाला, पण अगदी सोपं आहे मोदक करणं. आता खालच्याही पाकळ्या आपण व्यवस्थित करूया आणि अगदी सुंदर असा आकार आलेला आहे, तुम्ही बघू शकता. वाटीसारखा आकार दिलेला आहे मोदकाला. आता आपण याच्यामध्ये सारण भरूया आणि नंतर मोदकाचा आकार देऊया. सारणही आपण भरपूर भरायचं आहे
आणि मी असं लहानही नाही आणि खूप मोठाही नाही, मध्यम आकाराचा असा मोदक करते आहे. सारण खाली दाबत जायचं आहे आणि पाकळ्या आपल्याला वरती वरती ओढून घ्यायच्या आहेत. अगदी अलगद हाताने आपल्याला सगळं करायचं आहे, खूप जोर लावायचा नाहीये. आणि तुम्ही बघू शकता अत्यंत सुरेख असा मोदक तयार झालेला आहे. अगदी व्यवस्थित आकार आलेला आहे मोदकांना आणि पाकळ्याही खूप छान झालेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने आपण बाकीचेही मोदक करून घेऊया. तुम्हाला जर मोदकांना पाकळ्या चांगल्या जमत नसतील द्यायला, तर काय करायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगते. बघा, मी तुम्हाला दुसराही मोदक करून दाखवते आहे. हातावरती पारी केलेली आहे, अगदी एकसारखी पारी तयार झालेली आहे आणि नंतर कडेने आपल्याला अशा घड्या करायच्या आहेत. तुम्हाला जर असं करायला जमत नसेल तर तुम्ही मोदकाचा जो मोल्ड येतो बाजारामध्ये विकत मिळतो तो वापरला तरीही चालेल. पण असा कळीदार मोदक आहे ना, दिसायलाही खूप छान दिसतो आणि खाण्याची पटकन इच्छा होते. म्हणून असा कळीदार मोदक करायचा, अत्यंत सुरेख दिसतो. तुम्ही बघू शकता मोदकांना कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि या कळ्या आणखी सुंदर दिसाव्या ना, म्हणून आपण काय करायचं हेही पुढे मी दाखवते. आता वाटीसारखा आकार आपण दिलेला आहे याला. आता त्याच्यामध्ये सारण भरून घेऊया. सारण हे भरपूर भरायचं आहे, म्हणजे मोदकांना आकार खूप छान येतो. आता अलगद हाताने आपण या सगळ्या पाकळ्या ना वरती उचलून घेऊया. खालच्या हातानेही आपल्याला गोल गोल करत दाब द्यायचा आहे खालून आणि वरून अलगद अशा या पाकळ्या आपण उचलून घ्यायच्या आहेत. आणि मोदकाला अजून छान आकार येण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. आता तुम्ही बघू शकता मोदक आपण तयार केलेला आहे. पाकळ्याही छान आलेल्या आहेत, पण या पाकळ्या अजून छान दिसाव्या म्हणून मी चमचा घेतलेला आहे. उलटा ठेवायचा चमचा आणि कडेने बघा अशा घड्या करायच्या आहेत. 2 पाकळ्यांच्या मध्ये चमच्याने आपल्याला दाबायचं आहे आणि बघा मोदक किती सुरेख आकाराचा तयार झालेला आहे. तुम्हाला जर पाकळ्या करता येत नसेल मोदकाच्या, तर मोदक पूर्ण भरून तयार झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने तुम्ही अशा पाकळ्या तयार करा. अतिशय सुंदर दिसतो मोदक. तुम्ही बघू शकता मोदकचा आकार किती सुंदर झालेला आहे. आता त्याला आपण असं व्यवस्थित करूया, म्हणजे मोदक अगदी छान बसेल एका जागी, तो वाकडा तिकडा होणार नाही. आणि तुम्ही बघू शकता अत्यंत सुरेख आकाराचे मोदक आपण तयार केलेले आहेत. आता अशाच पद्धतीने बाकीचेही सर्व मोदक तयार करून घेऊया. आता मी तुम्हाला चमच्याने आकार कसा द्यायचा हे परत एकदा दाखवते आहे. मोदक बघा सारण भरून पूर्ण असा तयार झालेला आहे. आता मी चमचा घेतलेला आहे. चमचा उलटा करून आपण या पाकळ्या अशा दाबायच्या आहेत. बघितलं ना, मोदकांना सुंदर आकार येण्यासाठी किती सोपी ट्रिक आपण वापरलेली आहे. तर तुम्हाला जर मोदकांच्या पाकळ्यांना व्यवस्थित आकार देता येत नसेल, तर तुम्ही अगदी सोपी अशी चमच्याची ट्रिक नक्की वापरा. तुम्ही बघू शकता चमच्याच्या मदतीने अगदी सुंदर अशा पाकळ्या तयार झालेल्या आहेत. दिसायलाच किती सुरेख दिसतो आहे हा मोदक. तर तुम्ही सुद्धा नक्की ही ट्रिक फॉलो करा. आता आपण जवळजवळ सर्व मोदक केलेले आहेत. माझ्या मोदक पात्रामध्ये जेवढे मोदक बसतील तेवढे मोदक मी केलेले आहेत. तुम्ही बघू शकता सर्व मोदक अतिशय सुरेख झालेले आहेत. आता आपण हे उकडायला ठेवूया. मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं मोदक पात्रामध्ये. आता आपण हे भांडं याच्यामध्ये ठेवूया. आता मोदकांना वरून मी केशरही लावणार आहे. केशर मी आधीच दुधात भिजवून ठेवलं होतं. एक एक केशराची काडी आपण प्रत्येक मोदकाला लावूया. केशर काडी लावल्याने मोदक दिसायलाही अगदी सुबक दिसतात. त्याचबरोबर याला सुगंधही मस्त केसरचा येतो आणि खायलाही अप्रतिम लागतात. त्यामुळे केसर लावलेला आहे मी. आणि उरलेलं जे केसरचं दूध आहे ना, तेही मी थोडं थोडं या मोदकांवरती टाकून घेते आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे मोदक 8 ते 10 मिनिटे उकडून घेऊया. याच्यापेक्षा जास्त वेळ आपण उकडायचे नाहीयेत. जास्तीत जास्त 10 मिनिटेच फक्त मोदक वाफवून घ्यायचे, त्यापेक्षा जास्त वेळ वाफवायचे नाहीत. नाहीतर ते कडकही होतात आणि कोरडे कोरडे लागतात खायला. त्यामुळे 8 ते 10 मिनिटेच आपण हे मोदक वाफवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. गॅस आता बंद करूया आणि मोदक झाले आहेत का ते बघूया.
आणि बघा मोदक किती अप्रतिम झालेले आहेत, अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. 10 मिनिटामध्ये मोदक अगदी परफेक्ट उकडून होतात. आणि उकडले आहेत हे कसं बघायचं, तर हात लावायचा, हाताला चिकट लागली नाही की समजायचं मोदक अगदी परफेक्ट उकडलेले आहेत. आता आपण हे मोदक काढून घेऊया. गॅस मी आता बंद करते आहे. मोदक अगदी छान उकडून झालेले आहेत आणि हे मोदक आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आणि बघा किती सुरेख दिसतायत ना मोदक. आणि इतकं छान हे सारण झालेलं आहे ना. सारणही खूप चविष्ट होतं. त्याचबरोबर ही उकडही अगदी मऊ लुसलुशीत झाली होती, त्यामुळे मोदकही आपले अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आकारही किती सुंदर आलेला आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवामध्ये अशा पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक नक्की करा आणि ही सर्व पद्धत फॉलो करा. आणि मग बघा तुम्ही बनवलेले मोदक सुद्धा अगदी छान होणार आहेत, मऊ लुसलुशीत होणार आहेत. तोंडात टाकल्या टाकल्या ते विरघळणार आहेत, इतके छान होणार आहेत. त्याचबरोबर स्वादिष्टही होणार आहेत. आपण जे सारण केलेलं आहे ना तेही अगदी चविष्ट होतं. तुम्ही याच पद्धतीनं सारण करा आणि मोदकही करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेले मोदक कसे झाले आहेत ते. तुम्ही बघू शकता मोदक किती मऊ लुसलुशीत झालेला आहे. आता मी सारणही दाखवते तुम्हाला. बघा सारणही किती मस्त भरपूर भरलेलं आहे आपण. आता हा गरमागरम मोदक आहे ना, याच्यावरती तूप टाकायचं आणि खायचा. हा 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 काय लागतं तुम्हाला सांगू, अप्रतिम. अगदी मस्त असे हे मोदक तयार होतात. तुम्ही नक्की बनवा. आणि हो, ही मोदकांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त अशी मोदकांची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.